नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की हा व्हिडिओ किंवा ही सेवा जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किंवा तुमचे नातेवाईक असेल, मित्रमैत्रिणी असेल, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. कुठे ना कुठेतरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. हे मी असं का सांगते ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला कळेलच. तर बघा, व्हिडिओच्या थंबनेलवरूनच तुम्हाला कळालं असेल की अंदाज आला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत. तर बघा, आपले स्वामी समर्थ स्वरूप गुरुमाऊली नेहमी आपल्याला काही ना प्रत्येक गोष्टीची माहिती देत असतात किंवा येणाऱ्या संकटाची माहिती देत असतात किंवा त्यांच्या हितगुजांमधून आपल्याला सेवा सांगत असतात. आपल्या संकटांवरती, आपल्या आयुष्यातील अडचणींवरती, समस्येवरती अनेक सेवा आपण त्यांच्या मार्गदर्शनातून करत असतो. आणि माझ्यासारख्या असंख्य भक्तांचे प्रश्न गुरुमाऊलींनी सोडवलेले आहेत किंवा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून किंवा त्यांनी दिलेल्या सेवेतून असंख्य स्वामी भक्तांचं कल्याण झालेलं आहे आणि अजूनही होत आहे. बघा, गुरुमाऊली हे साक्षात स्वामी समर्थ स्वरूप आहेत आणि त्यांच्या वाणीतून निघलेला शब्द हा म्हणतो ना की एक शाश्वत सत्य आहे. आणि गुरुमाऊलींनी आपल्याला गेल्या महिन्यातच सांगितलेलं होतं की येत्या 3 महिन्यात म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या येत्या 3 महिन्यामध्ये आपल्या जगावरती मोठं संकट येणार आहे किंवा येऊ शकतं. आता ते संकट म्हणजे असं स्पेसिफिक एखादंच संकट आहे असं नाही, अनेक संकटं येणार आहेत. हा पुढचा जो काही 3 महिन्याचा कालावधी आहे तो अत्यंत भयानक असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे आपल्या भारतातच, महाराष्ट्रातच काही असे घटना घडतील असं नाही, जगामध्ये पूर्ण काही अशा घटना घडणार आहेत. त्याची झळ आपल्या भारतालाही लागणार आहे किंवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रालाही लागणार आहे आणि सोबतच आपल्यालाही लागणार आहे. भले दुसऱ्या देशात एखादं संकट किंवा वादळ आलं किंवा काही गोष्टी घडल्या किंवा कुठला व्हायरस आला, काही झालं, मी सांगेनच पुढं, त्याची झळ आपल्यालाही बसणार आहे. तर आता बघा, म्हणजे आता सध्या आपण टी व्हीवरती बघतो आहोत किंवा मोबाईलवरती बघतो आहोत. म्हणजे टी व्हीवरती तरी सध्या आत्ता जरी तुम्ही टी व्ही चालू केला तरी त्याच्यावरती हेच आपल्याला न्यूज चॅनलवरती हेच दिसतं आहे की इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू झालेलं आहे. आणि इतकं प्रचंड भयानक ते युद्ध चाललेलं आहे की 3ऱ्या महायुद्धाची चाहूल असं म्हणजे आहे की काय असं वाटतं आहे. आणि गुरुमाऊली आपल्याला मार्गदर्शनामध्ये नेहमी सांगतात किंवा गेल्याच महिन्यात त्यांनी सांगितलं की येत्या 3 महिने, पुढचे 3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल, मे खूप भयानक असणार आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आणि जगासाठी सुद्धा. म्हणून ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक संरक्षण किंवा आध्यात्मिक जे काही वजन आहे ते अबाधित ठेवायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं संकट येवो आपल्याला त्या संकटाची झळ लागणार नाही किंवा त्या संकटात आपण बुडून जाणार नाही किंवा म्हणतो ना की त्या संकटाने आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. याच्यामुळे आपल्याला काही सेवा गुरुमाऊलींनी दिलेल्या आहेत. मी काही सेवा तुमच्यासोबत शेअर पण केलेल्या आहेत, पण मी परत एकदा हा व्हिडिओ शेअर करते की तुम्ही आजपासून जरी हा व्हिडिओ बघितला तरी नक्की ह्या सेवा आजपासून चालू करा. ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करा. गुरुमाऊलींनी बघा, आता सध्या चाहूल लागलेलीच आहे की इराण, अमेरिका किंवा इस्रायल असेल या देशांमध्ये युद्ध चालू झालेलं आहे. जरी त्या देशांमध्ये जरी युद्ध चालू असलं तरी त्याची झळ आपल्याला पोहोचत आहे. असं नाही होणार की तिकडे युद्ध चालू आहे आपल्याला काही होणार नाही, असं नाही. आर्थिक फटका आपल्याला जबरदस्त बसणार आहे आणि आर्थिक फटका ज्यावेळी आपल्या भारतावरती बसणारच आहे, म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, सोनं चांदी, ज्या काही आयात निर्यात आपण त्या देशांशी आपले व्यवहार आहेत, 100% आपल्याला आर्थिक फटका बसणार त्या गोष्टींबाबत. आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. इतकी महागाई वाढणार आहे, गुरुमाऊली सांगितले की सामान्य माणसावर त्याचा खूप जबरदस्त फटका बसणार आहे. त्याच्यामुळे बघा, मी असं म्हणणार नाही की तुम्ही सेवा केल्या की तुम्हाला काहीच असं म्हणजे तुम्ही
म्हणजे म्हणतो ना की काहीच तुम्हाला जाणवणार नाही असं नाही. पण बघा, जगाला जसा फटका बसणार आहे त्या जगातच आपण राहतो आहे. पण कुठेतरी म्हणतो ना की शेजारचा व्यक्ती जर खूपच त्याला त्रास होतो आहे, त्याच्यापेक्षा कमी त्रास आपल्याला ह्या सेवेने होईल किंवा त्याची झळ आपल्याला बसणार नाही. किंवा भले आपल्या आयुष्यात संकट आले, दुःख आलेत, पण त्याची झळ किंवा ती संकट आलेत असं पण आपल्याला जाणवणार नाही. म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत. असं म्हणजे आता आपल्या देशावरती तर बसणारच आहे फटका. तर आता कुठली कुठली संकटं आता बघा, युद्ध तर चालूच आहे किंवा कोरोनासारखा व्हायरस येऊ शकतो. गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की एखादा व्हायरस तोंड बाहेर काढू शकतो किंवा वादळं होऊ शकतात, भूकंप येऊ शकतो, सुनामी येऊ शकते, महापूर येऊ शकतो किंवा रोगराई पसरू शकते. अशी बरेच संकटं, विमान दुर्घटना असतील, रेल्वे दुर्घटना असतील, अपघात प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता अपघात काय म्हणजे त्याच देशात होतील असं नाही. आपल्या देशात आपल्यासोबत पण काही घटना, वाईट घटना घडू शकतात. जे काही वाईट आहे ते ह्या 3 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात होणार आहे. वाईट गोष्टी ह्या 3 महिन्यात खूप घडणार आहेत. म्हणून तुम्ही ह्या आपल्याला गुरुमाला सांगितलं की ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, जेणेकरून तो वाईट काळ जो आहे तो आपल्यापर्यंत अजिबात येणार नाही. आणि कुठेतरी म्हणतो ना की प्रारब्धात असतं ते आपल्यासोबतच घडतं. पण ह्या सेवेने प्रारब्धातल्या गोष्टीसुद्धा म्हणजे म्हणतो ना की आपण लांब राहतात, वाईट गोष्टी लांब राहतात आपल्यापासून. म्हणून नक्की या सेवा चालू करा. गुरुमाऊलींनी ह्या 3 सेवा सांगितलेल्या आहेत. तिन्हीपैकी कोणतीही तुम्ही सेवा करा. मी स्वतः ही सेवा चालू केलेली आहे. कोणती सेवा तुम्हाला नक्कीच सांगते. त्यातील सगळ्यात पहिले काय करायचं, तर आपल्याला आध्यात्मिक संरक्षण करायचं आहे आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं. तुमच्या घरातील एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जरी ही सेवा केली किंवा ह्या सेवा केल्या तरी अख्खं कुटुंब त्या संकटातून किंवा बघा मी आपल्या भारतावरती यावं असं म्हणत नाही. मी स्वामी कृपेने ते कधीच येऊ नये आपल्या भारतावरती, महाराष्ट्रावरती कुठलंच संकट येऊ नये अशी तुम्हीही प्रार्थना करा. आपणही करत आहोत. केंद्राप्रमाणे सामूहिक सेवा देखील चालू आहेत केंद्रात. तुम्ही कुठल्याही केंद्रात जा, सामूहिक सेवा सध्या केंद्रात चालू आहेत. आणि सामूहिक सेवा अत्यंत म्हणजे अनंत पटीचं फळ देऊन जात असतात. म्हणून केंद्रामध्ये सामूहिक सेवा चालू झालेल्या आहेत. आणि तुम्हीही तुमच्या घरात सेवा करा, ज्यांना केंद्रात जायला मिळत नाही त्यांनी. आता त्यापैकी सगळ्यात पहिली सेवा म्हणजे रोज आपल्याला स्वामींचे 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र, 99 मंत्र किंवा पंचमहायज्ञ ह्या जी काही आपली नित्यसेवा आहे ती करायचीच आहे. हा आपला बेसिक पाय आहे किंवा हे एक स्वतःचं संरक्षण कवच आहे. ह्या सेवेने कुठलाही रोग असो, कुठलीही वाईट संकट आपल्या जवळ येणार नाही. आणि हे 3 अध्याय का असतात, तर आपला भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ चांगला जावा यासाठी. आता वर्तमान काळात आपल्यासोबत ह्या वाईट गोष्ट घडतच आहे. पण ती वाईट गोष्ट घडत असताना त्याची झळ आपल्याला लागू नये. खूप जास्त त्रास 99 म्हणजे 100% जर आपल्याला त्रास होणार असेल तर 50%च आपल्याला त्रास होईल इतकी या सेवेत ताकद आहे. आणि काही प्रमाणात होणार पण नाही इतकी ताकद या सेवेत आहे. आणि भविष्य काळात बघा, भविष्य आपल्याला माहीत नाही, उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही, पुढच्या 2 तासात तुमच्यासोबत माझ्यासोबत काय घडणार आहे हे माहीत नाही. म्हणून येणारा भविष्यकाळ चांगला जावा यासाठी 3रा अध्याय असतो. पहिला अध्याय असतो भूतकाळासाठी, भूतकाळात केलेले वाईट कर्म, जे काही वाईट गोष्टी आहेत त्या निघून म्हणजे त्यांचं पाप जे काही आपण केलं ते पाप धुवून जावं म्हणून पहिला अध्याय असतो. 2रा अध्याय वर्तमान आणि 3रा अध्याय भविष्यकाळासाठी. असे हे 3 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत. स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी, पंचमहायज्ञ आणि 99 मंत्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा, या सगळ्या गोष्टी, ही सेवा आपल्याला करायचीच आहे रोज. आता त्याच्यानंतरची म्हणजे ही आपण रोजच करतो, ही सेवा करायचीच आहे. आता त्याच्यानंतरची गुरुमाऊलींनी कुठल्या सेवा आपल्याला सांगितल्या आहेत बघा. गुरुमाऊलींनी आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे 100 पाठ ह्या 3 महिन्यामध्ये करायला सांगितले आहेत. मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यात 100 पाठ सहज होतात. किंवा एखाद्या वेळेस म्हणजे जरी आपला मासिक धर्म वगैरे आला तर काय करायचं, किंवा आपण कुठे बाहेर गेलो म्हणजे खंड पडला तर काय करायचं, मी सगळं सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे 100 पाठ तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही कुठलीही सेवा करू शकता, ह्या 3 सेवांपैकी कुठलीही सेवा करू शकता. पहिली सेवा तर आपण रोजच करायची आहे, पण आता ह्यातली पहिली सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे 100 पाठ. दुसरी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे
100 पाठ आणि तिसरी सेवा म्हणजे मल्हारी सप्तशतीचे 100 पाठ. आता मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ माझ्याकडे नाही आहे, मी तुम्हाला साईडला इमेज देते. तो मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ आहे. तुम्हाला जर हवा असेल तर दिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्ही घ्या. सध्या तो माझ्याकडे नाही आहे म्हणून मी साईडला इमेज दाखवते. तर ह्या 3 सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करून 100 पाठ करायचे आहेत. आता मी कुठली सेवा चालू केलेली आहे तर मी स्वामीचरित्र सारामृताचे 100 पाठ किंवा 108 पारायण मी चालू केलेले आहेत. तुमच्यासोबत पण मी ती सेवा शेअर केलेली आहे. गेले 15-20 दिवस म्हणजे 15-20 दिवस झाले असतील मी सेवा करून ॲक्च्युली. तर ही सेवा मी चालू केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशी नक्की चालू करा. तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, तुमच्या घरातील मुलाबाळांसाठी. कुठलाही आता बघा युद्धच होईल का आपल्या भारतात, मी होऊ नये अशीच आपण प्रार्थना करायची आहे. आपण चांगलंच बोलायचं आहे. पण एखादा कोरोनासारखा व्हायरस येऊ शकतो, कुठलाही अपघात आपल्यासोबत होऊ शकतो आणि हे घडणार आहे ह्या 3 महिन्यामध्ये. त्याची चाहूल पण सुरू झालेली आहे, म्हणजे युद्ध चालू झालेलं आहे. याची चाहूल गुरुमाऊलींना आधीच लागली होती आणि त्यांनी 1 महिना आधीच सांगितलं आहे की ह्या गोष्टी ह्या 3 महिन्यात घडणार आणि त्याची सुरुवात झालेलीच आहे. बघा फेब्रुवारीच्या एंडिंग म्हणजे जानेवारीतच गुरुमाऊलींनी सांगितलं होतं की असं असं घडणार आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपासून युद्धाला सुरुवात पण झालेली आहे. गुरुमाऊली हे जे बोलतात ते शाश्वत सत्यच असतं आणि स्वामी समर्थ स्वरूप आपले गुरुमाऊली आहेत आणि त्यांनी एखादी गोष्ट सांगितली आहे म्हणजे ते त्रिवार सत्यच असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला आता ही सेवा पण त्यांनी सांगितली आहे म्हणजे आपल्याला सेवा करणं आहे आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या कुटुंबाच्या, मुलांच्या, महाराष्ट्राच्या, भारताच्या रक्षणासाठी, जगाच्या रक्षणासाठी आपल्याला हे सगळं ह्या सेवा करायच्या. आणि आध्यात्मिक संरक्षण किंवा आध्यात्मिक कवच आपलं मजबूत असेल तर कुठलाही रोग, कुठलंही संकट आपल्याला जवळ येणार नाही आणि त्याची झळ आपल्याला पोचणार नाही. आर्थिक फटका जर बसत असेल तर आणि तुमची जर म्हणजे समजा मी असं नाही म्हणत की आता कोरोना व्हायरस ज्यावेळी आला त्यावेळी आपल्या सगळ्यांची किती फरफट झाली किंवा किती लोक मृत्युमुखी पडले याचा म्हणजे कल्पना पण आपण करायला नको. भरपूर म्हणजे लोकांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले आहेत, खूप लोकांना त्रास झालेला आहे. अशी वेळ परत आपल्याला आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलाबाळांवरती येऊ नये म्हणून गुरुमाऊलींनी ही आधीच आपल्याला म्हणतो ना की सांगितलं आहे की तुम्ही ही सेवा चालू करा, सेवा करा, काही होणार नाही. म्हणजे जी काही आहे त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही. म्हणून ह्या 3 सेवांपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही चालू करा. तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे 100 पाठ करू शकता, दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ करू शकता किंवा मल्हारी सप्तशतीचे 100 पाठ करू शकता. याशिवाय तुम्ही 12 लक्ष लिखित नामजप करू शकता किंवा नुसतं नामस्मरण 12 लाख नामस्मरण करू शकता. आता 12 लाख नामस्मरण कसं करायचं, 12 लक्ष नामस्मरण कसं करायचं तर बघा एका महिन्यामध्ये तुमचे 1 लाख नामस्मरण 1 लाख जप झाला पाहिजे. आता तुम्ही एकट्यानेच करायचा का तर ताई आम्हाला एकट्याला नाही जमणार, पण तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्यांनी मिळून ही सेवा करू शकता. लिखित नामजपाची सेवा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी मिळून करू शकता. आता समजा आता मी पण लिखित नामजप करते, माझ्याकडे वही आहे, मी केंद्रातूनच घेतलेली आहे. तर मी एकटीच करते ती. ज्यावेळी मला वेळ असेल, मोकळा वेळ असेल किंवा एखादे म्हणजे काम नसेल त्यावेळी मी लिखित नामजप करत असते. तर तो मी एकटेच करते किंवा आता ती एकटीच करायचं का तर तुमच्यासोबत तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांनीही तो लिखित नामजप केला तरी चालेल. सगळ्यांनी मिळून ती वही म्हणजे जपाने किंवा नामस्मरणाने लिहिली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त सामूहिक सेवा तुम्हाला करायची आहे लिखित नामजपाची किंवा नामस्मरणाची जपाची. 1 लाख नामस्मरण तुमच्या घरात किंवा 1 लाख जप स्वामींचा तुमच्या घरात महिन्याला कंप्लीट झाला पाहिजे. आणि महिन्याला ज्यावेळी 1 लाख नामस्मरण जप होईल त्यावेळी वर्षभरामध्ये तुमचा 12 लक्ष जप हा पूर्ण होईल. आणि खरंच सांगते ही सगळ्यात सुंदर सेवा आहे. तुम्हाला लिखित जमत नसेल तर माळ घेऊन तुम्ही तासभर बसून जेवढ्या वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळ नामस्मरण करा. जास्तीत जास्त होईल तेवढं नामस्मरण करा. मोजावंच असं काही नाही, तुम्ही न मोजता देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आता ह्या 3 सेवा कशा करायच्या तर ह्या 3 सेवा तुम्ही संकल्पयुक्त करायच्या आहेत. विना संकल्प केल्यात तरी चालतील, काही हरकत नाही. फक्त विटाळ सुतक आलं तर सेवा खंडित होते, त्यामुळे नव्याने सेवा तुम्हाला चालू करायची आहे. पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही तेवढेच 5-6 दिवस स्किप करायचे, परत सेवेला चालू करायचं. संकल्पयुक्त करत असताना पहिल्यांदा संकल्प करायचा
आणि मग सेवेला चालू करायचं. कुठल्याही दिवशीपासून तुम्ही सेवा करू शकता. फक्त सेवा पूर्ण होईपर्यंत 100 पाठ, या तिन्ही ग्रंथांचे 100 पाठ होईपर्यंत, म्हणजे आता कुठल्याही तुम्ही ग्रंथाचं केलं आहे, आता समजा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ केला आहे, तर 100 पाठ कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. परान्न शक्यतो टाळायचा आहे. एखाद्या वेळेस खायची वेळ आली तर 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि मग ते खाऊ शकता. स्वतःच्या पैशाने तुम्ही बाहेरचं खाऊ शकता, तुमच्या आईच्या, पत्नीच्या हातचं खाऊ शकता. ह्याला जास्त काही नियम असे अटी नाहीत म्हणजे ह्या सेवेला. पण शक्यतो नियम अटी पाळून सेवा करण्याचा प्रयत्न करा, तुम्हालाच त्याचा फायदा होईल. फक्त एकच कडकडीत नियम पाळा, तो म्हणजे मांसाहार कडकडीत पाळा. बाकी मी कडक नियम पाळा असं नाही म्हणणार, कारण प्रत्येकाला सगळे नियम पाळता येतील असं नाही. पण सेवा होणं आपल्या हातून घडणं खूप महत्त्वाचं आहे. पण नियमांचं उल्लंघन करून सेवा करा असं पण मी म्हणणार नाही. नियम पाळूनच सेवा करा. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे 100 पाठ होईपर्यंत. कळालं? आता ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही, पण ब्रह्मचर्याचं विलंघन होईल त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून छानपैकी पूजा करून मग सेवा करायची आहे. कळालं? तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा. तुमचं आध्यात्मिक कवच जे आहे ते मजबूत करा, जेणेकरून जगावरती काय, भारतावर असो, महाराष्ट्रावर असो, तुमच्या कुटुंबावर कुठलंही संकट येवो, म्हणजे कोरोनासारखा व्हायरस येवो, अपघात हो, किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्या महाराष्ट्रावर असो, भारतावर असो, कुठल्याही प्रकारचं जगावर संकट येऊ, त्याची झळ आपल्याला पोहोचू नये, आपल्या कुटुंबाला पोहोचू नये, आपल्या गावाला पोहोचू नये, किंवा आपल्या महाराष्ट्राला पोहोचू नये. आणि एक म्हणतो ना की आपल्या हातून दुसऱ्याचं कल्याण होईल अशी ही सेवा आहे. आपल्या सेवेने इतरांचं देखील चांगलं होणार आहे. इतरांसाठी आपण ही सेवा करायची आहे, म्हणजे आपल्यासोबतच इतरांसाठी ही सेवा, जगासाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आपल्याला सेवा करायची आहे. सामूहिक सेवा म्हणू आपण. तर असंख्य स्वामी भक्तांनी ही सेवा चालू केलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करा. मीसुद्धा चालू केलेली आहे. तुम्ही नक्की ही सेवा करा. स्वामींच्या समोर बसून सांगते की स्वामी इथे आहेत. तुम्हाला कुठलीही म्हणते कुठलाही संकट तुमच्या जवळ येणार नाही. भले जगात काही घडो, पण त्याची झळ तुम्हाला लागणार नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.